टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे शहरात सध्या महिला वर्ग मिरची खरेदीमध्ये व्यस्त आहे। धुळ्यातल्या नटराज टॉकी परिसरामध्ये या मिरचीच्या पथाऱ्या आहेत आणि या पथाऱ्यांवर ओली लाल मिरची आणली जाते आणि ती सुकवून विकली जाते। त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ग्राउंडचा वापर होतो। मात्र सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी आता पथाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे। लाल मिरची ही खेड्यापाड्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे विक्रेते आणतात आणि या ठिकाणी या ग्राउंडवर टाकून ती सुकवली जाते आणि ती सुकवल्यानंतर विकली जाते। सध्या ज्या मिरचीचे जे दर आहेत ते साधारण जी गावरानी मिरची आहे ती 200 रुपयापासून 350 रुपयापर्यंत विकली जाते। काश्मीरी मिरचीला सर्वाधिक भाव आहे, ती तिखट असल्याने तिला 350 रुपये भाव आहेत। तर चपाटा नावाची जी मिरची आहे या मिरचीला 300 रुपये भाव आहेत। तर रसगुल्ला नावाच्या मिरचीला जवळपास 300 रुपये भाव आहे। त्यामुळे मिरचीचे दर आता वाढलेले आहेत। यंदा गेल्या 2-4 महिन्यापासून ज्या हवामानामध्ये बदल झाला तर त्या बदलामुळे या ठिकाणी मिरची ही काळी पडू लागलेली आहे आणि तिचं आवक देखील कमी झालेली आहे। त्यामुळे मिरचीचे दर वाढलेले आहेत। मात्र सध्या महिला वर्गाकडून वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी लागणारी ही मिरची या ठिकाणून खरेदी करून ती घरामध्ये जेवणासाठी वापरली जाते। त्यामुळे आता हे हळूहळू प्रमाण वाढणार आहे। सध्या तरी ही आवक मोठ्या प्रमाणात नसली तरी येणाऱ्या काळामध्ये मिरचीची आवक वाढेल आणि मिरचीचे दर देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे सध्या या पथाऱ्यांवर या ठिकाणी मिरची वाळवली जाते आहे आणि ती विक्री केली जात आहे। मनीष वासरोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।